Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. नमस्कार. MPSC राज्य सेवा परीक्षा मुलाखत. अर्थातच मुलाखतीची तयारी कशी करायची आणि आयोगाच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं याची आपण तयारी करतो आहोत. ही एक मालिका सुरू आहे आणि या मालिकेतला एक नंतरचा टप्पा, एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे छंद किंवा हॉबी. छंद या टॉपिकची तयारी किंवा पूर्वतयारी कशी करायची आणि आयोगाच्या या टॉपिकवर आपल्याकडून काय अपेक्षा असतात याची चर्चा आपण आज करतो आहोत. सर्वप्रथम मुलाखतीस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन. मुलाखत हा या प्रक्रियेचा किंवा राज्य सेवा परीक्षेच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा आहे आणि या टप्प्यावर महत्त्वाचे 100 गुण असतात. अर्थातच या 100 गुणांपैकी जास्तीत जास्त घेण्याचा सर्व उमेदवारांचा प्रयत्न असतो आणि त्या दृष्टीने सगळ्यांचे प्रयत्न असतात. मग 100 पैकी जास्तीत जास्त गुण कसे घेता येईल हे पाहणं किंवा यावर तयारी करणं हा सगळ्याच उमेदवारांचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात आमच्याकडून किंवा माझ्याकडून काही सहकार्य लाभत असेल तर आय एम लकी. मग आता छंद या टॉपिकवर उमेदवारांचे नेमके काय प्रश्न असतात? उमेदवारांचे काही प्रारंभिक प्रश्न जे असतात, काही प्रश्न मजेदार सुद्धा असतात, काही सिरियस प्रश्न असतात. मग हे प्रारंभिक प्रश्न कोणते हे सुद्धा आपण पाहिले पाहिजेत. मग प्रश्न पहा मुलांचे किंवा उमेदवारांचे. कोणत्या छंदाला जास्त गुण मिळतात? कोणत्या छंदाला पॅनलची जास्त पसंती असते? नंतरचा प्रश्न आहे कोणत्या छंदाची जास्त तयारी करावी लागत नाही? जास्त तयारी करावी लागत नाही म्हणजे थोडक्यात संपलं पाहिजे आणि लवकरात लवकर झालं पाहिजे. व्हॅलिड प्रश्न आहे की कोणत्या छंदाला जास्त गुण मिळतात, कोणत्या छंदाला पॅनलची जास्त पसंती असते, कोणत्या छंदाची जास्त तयारी करावी लागत नाही. आता हे जे 3 प्रश्न आहेत त्यातल्या कोणत्या छंदाला जास्त गुण मिळतात? छंदानुसार गुण मिळत नाही. ॲक्च्युली ते छंदाचे गुण नसतात, ते आपल्या पर्सनॅलिटीचे गुण असतात. आणि कोणत्या छंदाला पॅनलची जास्त पसंती असते ह्याही प्रश्नाचं उत्तर जवळपास निगेटिव्ह आहे. पॅनलची पसंती वगैरे असं काही नसते. तुमचा जो काही छंद असेल तो तुमचा छंद आहे. यू आर नॅचरल. तुम्हाला फक्त जज करायचं, तुमची पर्सनॅलिटी टेस्टिंग आयोगाला करायची आहे. त्यासाठी छंद या टॉपिकला धरून प्रश्न असतील. एवढंच या छंद या टॉपिकचं महत्त्व आहे. फार काही जास्त महत्त्व नाही आहे. त्यानंतर कोणत्या छंदाची जास्त तयारी करावी लागत नाही? हा प्रश्न मात्र थोडा व्हॅलिड आहे की एखादा छंद खूप जास्तच मोठा असेल तर त्याची तयारी जास्त करावी लागते. पण एखादा छंद एक सर्वसामान्य छंद असेल तर त्याची फार जास्त तयारी करावी लागत नाही. पण यात एक पुन्हा गोष्ट विचार करण्यासारखी आहे की छंदाचा विषय जर आपण असा निवडला तर खूप सामान्य छंद आहे की सर्वांनाच तो छंद माहीत असतो. जसं बॉलिवूड मूव्हीज पाहणे. आता बॉलिवूड मूव्हीज पाहणे हा जर तुमचा छंद असेल तर भारतातल्या जवळपास सगळ्या व्यक्तींना बॉलिवूड मूव्ही माहीत असतात. त्यामधले हिरो, डायरेक्टर्स, म्युझिक डायरेक्टर्स, अवॉर्ड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. हा असा जर छंद आपण निवडला ना तर मग आयोगाच्या मेंबर्सला सुद्धा जास्त प्रश्न मिळतात. म्हणून छंदाचा विषय जर खूप जास्त सार्वत्रिक किंवा खूप जास्त सामान्य असेल तर त्याची तयारी मात्र तुम्हाला जास्त करावी लागते. कारण तुमच्यापेक्षा आयोगाच्या सदस्यांना त्याची जास्त माहिती असणार आहे. पण एखादा विषय जर फार लिमिटेड असेल तर त्याची मात्र जास्त तयारी करावी लागत नाही. कारण तो तुमचा एरिया आहे. जसं तुम्ही निवडलं की अवकाशात फिरणाऱ्या उपग्रहांची माहिती मिळवणे हा जर तुमचा छंद असेल तर पॅनलमध्ये बसलेल्या सगळ्या सदस्यांना उपग्रहाची एवढी डिटेल माहिती नसणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्राचे राजे होऊन जाता. त्यामुळे विषय निवडताना सुद्धा फार सामान्य विषय निवडण्यापेक्षा थोडासा वेगळा विषय निवडून आपल्याला कमी तयारीमध्ये जास्त मार्क्स मिळवता येतात. त्यानंतरचे उमेदवारांचे प्रारंभिक प्रश्न पहा. कोणत्या छंदाची तयारी कमी वेळेत होते? हा सुद्धा व्हॅलिड प्रश्न आहे. एखादा छंद असा असतो की ज्याची फार कमी वेळेत तयारी होऊन जाते. आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या छंदाचे साहित्य सहज उपलब्ध होतं? हा सुद्धा फार महत्त्वाचा आणि व्हॅलिड प्रश्न आहे. कोणत्या छंदाचं साहित्य सहज उपलब्ध होतं? समजा तुम्ही रीडिंग किंवा वाचन हा छंद निवडला आणि तुमचं एखादं स्पेसिफिक टॉपिक असेल की तुम्हाला सायन्स फिक्शन्स आवडतात किंवा तुम्हाला कादंबऱ्या फार आवडतात तर तुम्ही तसं मटेरियल यूट्यूबवर किंवा गुगलवर सहज सर्च करू शकता. पण तुम्ही एकदमच अवास्तव छंद निवडला आणि त्याचं जर साहित्य उपलब्ध झालं नाही तर मग त्याला काही अर्थ राहत नाही. काही लोकांचे फार विचित्र छंद असतात. जसं सायंटिस्ट लोकांनी वापरलेल्या
वापरलेल्या उपकरणांची माहिती गोळा करण्याचा छंद. असा जर विचित्र छंद असेल तर बऱ्याचदा काही माहिती उपलब्ध नसेल. समजा न्यूटनच्या काळात इंटरनेट नव्हतं किंवा मग आईन्स्टाईनच्या काळात इंटरनेटचा फार कमी वापर व्हायचा. मग अशा वेळेस त्याने वापरलेल्या वस्तू कदाचित इंटरनेटवर नसतील. त्यामुळे छंद निवडताना ही थोडीशी आपण काळजी घेतली पाहिजे. आता कोणत्या छंदामुळे आपली पर्सनॅलिटी एकदम भारी वाटते, हा 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 प्रश्नच एवढा भारी आहे की आणि तेवढाच विचित्र आहे. कोणत्या छंदामुळे आपली पर्सनॅलिटी एकदम भारी वाटते? छंदामुळे पर्सनॅलिटी भारी वाटत नाही. हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. जवळपास सगळे छंद कारण प्रत्येक व्यक्तिमत्व वेगळं आहे आणि सगळेजण आपापल्या व्यक्तिमत्वानुसार राईट असतात. त्यामुळे एखाद्या विशिष्ट छंदामुळे एखाद्याची पर्सनॅलिटी भारी वाटते हा एक भ्रम आहे. या भ्रमात बिलकुल राहायचं नाहीये. त्यानंतर कोणत्या छंदाचा पॅनलच्या मतांवर विपरीत परिणाम होतो? ऑब्व्हियसली हा प्रश्न मात्र व्हॅलिड आहे. कोणत्या छंदाचा पॅनलच्या मतावर विपरीत? तुम्ही जर विचित्र छंद निवडला असेल त्यातूनच तुमची विचित्र पर्सनॅलिटी दिसून पडते आणि कदाचित या विचित्र छंद निवडीचा पॅनलच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून छंद निवडताना किंवा पॅनलला सांगताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे. असं नाही विचित्र म्हणतोय मी, विचित्र छंद नाही. एखादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी छंद असू शकतो. एखाद्या व्यक्तीचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी छंद कदाचित पॅनलला इम्प्रेस करू शकतो, पण तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी असला पाहिजे, तो विचित्र असू नये. म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी छंद आणि विचित्र छंद या दोघांच्या मध्ये असलेली लाईन जराशी पुसट आहे, ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एखाद्या अनुभवी व्यक्तीचा मार्गदर्शन घेता येईल किंवा आपल्यापेक्षा सिनियर्स जे असतील त्याचं मार्गदर्शन घेता येईल. लक्षात ठेवा, छंद विचित्र असू नये, तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी असला तर चालेल. आपल्याला आपला छंद पॅनलला पटवून द्यायचा आहे, एवढंच. त्यानंतरचा प्रश्न पहा, कोणत्या छंदावर पॅनल फार कमी प्रश्न विचारतं? असं काही नाहीये. तुम्ही एखादा छंद निवडला आणि त्या छंदाची माहिती असलेला एखादा उमेदवार जर एखादा तज्ज्ञ व्यक्ती जर पॅनलवर असेल तर मात्र ती तज्ज्ञ व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारू शकता. हां, तुम्ही एखाद्या वेळेस एखादा छंद निवडला आणि त्या छंदाशी संबंधित व्यक्ती जर पॅनलमध्ये बसलेले नसतील, अशा वेळेस मात्र मग छंदांवर फार कमी प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. पण असं जनरल स्टेटमेंट आपण करू शकत नाही की कोणत्या छंदावर पॅनल फार कमी प्रश्न विचारतं, असं काही नसतं. हाही तेवढाच कमी महत्त्व असलेला प्रश्न. त्यानंतर कोणत्या छंदांवर पॅनल फार जास्त प्रश्न विचारतं? असंही नाही. म्हणजे ऑब्व्हियसली आहे, तुम्ही निवडलेला छंदाची माहिती जर समोरच्या पॅनलला असेल, जनरली पॅनल अनुभवी असतं, त्यांना जवळपास सगळ्या विषयांची सामान्य माहिती असते आणि तसंही ते काही तुमच्याकडून PhDच्या लेवलची माहिती अपेक्षित करत नाहीत. ते जस्ट तुमचं व्यक्तिमत्व टेस्ट करतायत. त्यामुळे असं काही नाही. हां, एक गोष्ट आपण सांगू शकतो की जो सर्वसामान्य सब्जेक्ट असेल छंदाचा, त्यावर मात्र पॅनल फार जास्त प्रश्न विचारू शकतात. पण इथे काही घाबरण्याचं कारण नाही आणि ह्या प्रश्नाला तेवढंही काही फार महत्त्व नाहीये. त्यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा एक समस्या आहे की कोणता छंद आपल्याला असूच नये. म्हणजे जगात जवळपास 99% छंद चांगलेच असतात, पण कोणता छंद आपल्याला असूच नये. आता इथे कोणता छंद असूच नये म्हणण्यापेक्षा मग जेव्हा एखादा छंद हा कामाचा नसतो, तो छंद राहत नाही, तो व्यसन म्हणून जातो. मग व्यसनं आपल्याला असू नयेत, है ना. म्हणजे छंद असले पाहिजे. म्हणजे छंदाची कॅटेगरी जेव्हा व्यसनामध्ये कन्वर्ट होते तेव्हा मात्र तो छंद आपल्याला असू नये. सिगारेट फुंकण्याचा छंद हा छंद होईल का? नाही, ते व्यसन झालं, ते आपल्याला असू नये. तर त्यामुळे हा सुद्धा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणता छंद आपल्याला असूच नये असं म्हणण्यापेक्षा एखादं व्यसन आपल्याला असू नये असं म्हटलं तर जास्त बेटर राहील. कारण प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, प्रत्येकाचा छंद वेगळे असू शकतात. त्यामुळे एखादा छंद आपल्याला असूच नये असं म्हणण्यापेक्षा एखादं व्यसन आपल्याला असू नये असं आपण म्हटलेलं जास्त बेटर राहील. बघूया मग नंतर पुढे काय आहे. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की छंदाची तयारी कधीपासून? ऍक्च्युली छंदाची तयारी ही कन्सेप्टच नसली पाहिजे. ओके,
तुम्हाला ऑलरेडी छंद आहे आणि त्या छंदाच्या अनुषंगाने इंटरव्ह्यूची तयारी, असा प्रश्न किंवा असं स्टेटमेंट असेल तर त्याला आपण जस्टिफाय करू शकतो. पण छंदाची तयारी कधीपासून हा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर तो प्रश्नावरच आपल्याला प्रश्न निर्माण करता येतो. ठीक आहे, जाऊ द्या, चला असो. मग आपण सर्वप्रथम छंद म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. छंदाची तयारी कधीपासून करायची हे समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम छंद म्हणजे काय ही कन्सेप्ट आपली क्लिअर असायला हवी. मग आता समजून घेऊया छंद म्हणजे काय. पण छंद म्हणजे पहा, नियमित कामांच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण जे नियमित कामं करतो, एखाद्याने म्हटलं असेल झाडणे माझा छंद आहे, तर ते रोजचं काम आहे ना. किंवा मग कार्पेंटरिंग करणे हा माझा छंद आहे, तसं नाही. तुम्ही एक उपजीविका म्हणून काम करता किंवा अभ्यास करता. विद्यार्थी असेल तर तो अभ्यास करत असेल, त्याच्यासाठी ते नियमित काम झालं. शेतकरी शेती करताय, त्याच्यासाठी ते नियमित काम झालं. ड्रायव्हर ड्रायव्हिंग करताय, त्याच्यासाठी ते नियमित काम झालं. मग याच्या व्यतिरिक्त, अशा नियमित कामांच्या व्यतिरिक्त विरंगुळा म्हणून वारंवार केली जाणारी निरपेक्ष कृती पहा. इथे 2 शब्द आहेत महत्वाचे, विरंगुळा म्हणून आणि वारंवार. म्हणजे छंद एखाद्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर तो तुमचा छंद नाही. ती विरंगुळा म्हणून तुम्ही तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त केलेली असली पाहिजे आणि ती वारंवार केली गेली पाहिजे, तरच ती तुमचा छंद होईल. तुम्ही 10 वर्षातून एकदा कराल आणि मला तो छंद आहे असं म्हणाल का? नाही, पॉसिबल नाही. आणि ती कृती कशी असली पाहिजे? निरपेक्ष कृती असली पाहिजे. मग आपल्याला त्या कृतीकडून अपेक्षा नसतात, फक्त आनंद मिळवणे एवढीच अपेक्षा. ओके. बऱ्याचदा काही लोक आपल्या छंदाला व्यवसायामध्ये कन्वर्ट करतात. ते त्यांच्यासारखे लकी तेच, कारण त्यांना त्यांच्या छंदातून पैसे पण मिळतात. ओके. पण इथे जनरल याला डेफिनेशन सुद्धा म्हणू नये आपण. एक काय छंद म्हणजे काय हे समजून घेताना पाहतो आपण. नियमित कामाच्या व्यतिरिक्त विरंगुळा म्हणून वारंवार केली जाणारी किंवा केली गेलेली निरपेक्ष कृती म्हणजे छंद. काय काय महत्वाचं आहे? नियमित कामाच्या व्यतिरिक्त आहे ती. तुम्ही ती विरंगुळा म्हणून करताय, मनोरंजन म्हणून करताय, तुम्ही ती वारंवार करत आहे आणि त्यानंतर ती निरपेक्ष आहे. तुम्हाला त्याकडून आनंदापेक्षा, मग करमणुकीपेक्षा जास्त काही फार अपेक्षा नाही आहेत. लक्षात येत आहे? म्हणजे एखादी व्यक्ती समजा कार्पेंटर असेल आणि त्याला रेडिओवर गाणी ऐकायचा छंद असेल, तर कार्पेंटरी करणे किंवा सुतारकाम करणे हे त्याचं काम झालं. पण रेडिओवर काम करता करता गाणे ऐकणे हा त्याचा छंद झाला, कारण त्या गाण्यातून त्याला आनंद मिळतो. ठीक, चला समोर जाऊया. आता छंदांची काही उदाहरणं सुद्धा आपण पाहिली पाहिजे. आपण म्हटलं की छंदाची डेफिनेशन पाहिली की नियमित असली पाहिजे, विरंगुळा म्हणून असली पाहिजे, निरपेक्ष असली पाहिजे. मग याची काही उदाहरणं सुद्धा आहेत का? भरपूर उदाहरणं आहेत. आपण इंटरनेटवर सर्च केलं किंवा आपल्या सिनियरची उदाहरणं घेतली तर ते आपल्याला सांगतील. त्यांचे छंद पाहून सुद्धा आपण आपले प्रश्न तयार करू शकतो. बऱ्याच वेळा त्याचे फायदे होतात. तर मग छंदांची सर्वांचे लाडके असलेले 5 छंद आहेत. सर्वांचे 5 नाही, 6, 7, 8 असतील. आपण इथे 5 पाहणार. सर्वांचेच लाडके म्हणजे सर्वांना हे जनरली छंद असतात. वाचनाचा छंद, म्युझिकचा छंद, म्युझिक म्हणजे संगीत. क्रिकेट हा आपल्या भारतातल्या बऱ्याच मुलींचा, आता मी आधी मुलांचा म्हणायचो, आता त्याला मुलींचा सुद्धा म्हणावा लागेल, हा छंद आहे. टीव्ही हा युनिव्हर्सल छंद आहे. म्हणजे जो शिकला असेल, न शिकलेला असेल, काम करणारा असेल, न करणारा असेल, छोटा असेल, मोठा असेल, बालक असेल, म्हातारा असेल, सगळ्यांनाच टीव्ही आवडतो जवळपास. सगळ्यांना म्हणजे जवळपास. पेंटिंग हा सुद्धा बऱ्याच लोकांचा छंद. म्हणजे हे जे 5 छंद आपण इथे निवडले ते युनिव्हर्सल छंद आहेत. वाचन, म्युझिक म्हणजे संगीत, क्रिकेट काही लोकांना खेळायला आवडतं, तर त्यापेक्षा जास्त लोकांना पाहायला आवडतं. म्हणजे सध्या तो IPLचा हंगाम सुरू आहे. म्हणजे अर्धा भारत IPL मुळे वेडा झाला. वेडा म्हणण्यापेक्षा त्यांना आनंद मिळत असेल ना कदाचित. असो. टीव्ही आणि पेंटिंग हे 5 जे छंद जनरली बऱ्याच लोकांचे असतात. आपल्या MPSCच्या उमेदवारांमध्ये सुद्धा आपण जेव्हा प्रोफाईल क्रिएट करतो तेव्हा एक छंद म्हणून काहीतरी टाकतो, तेव्हा हे 4-5 विषय पटकन आपल्या समोर येतात. चला टाकून द्या, प्रोफाईल तयार करतो टाक. नंतर जेव्हा आपण इंटरव्ह्यूला पोहोचतो तेव्हा लक्षात येतं, अरे प्रोफाईल तयार करताना आता आपण हा छंद निवडला होता. चला ठीक आहे. मग ठीक आहे, निवडला आपण त्याची तयारी करायला सुरुवात केली पाहिजे. आपण पहा, आपण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित सोडलेला आहे की छंदाची तयारी कधीपासून. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे पूर्ण चर्चेदरम्यान सापडणार आहे. महत्वाचा प्रश्न होता की छंदाची तयारी कधीपासून. ठीक आहे, त्यात ते आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत समोर जाणार आहोत. मग आता आपण पाहतोय की सर्वांचे लाडके छंद, ओके, वाचन, म्युझिक, क्रिकेट, टीव्ही आणि पेंटिंग.
आणखी काही छंद आहेत पहा. प्रवास, कुकिंग, गार्डनिंग म्हणजे आपले बागकाम, कलेक्शन. मग कलेक्शनमध्ये काही असू शकतं. कोणाला जुने पेन कलेक्ट करायला आवडतं, कोणाला कॉईन्स कलेक्शन करायला आवडतं, कोणाला तिकिटा कलेक्शन करायला, कोणाला ग्रीटिंग्स कलेक्ट करायला आवडतं. म्हणजे कलेक्शनमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. काहींना जिमचा छंद असतो, काही लोकांना योगाचा छंद, मित्र जमवणे, गप्पा करणे हा सुद्धा एक छंद आहे. भाषणे देणे, भाषणे ऐकणे, बातम्या ऐकणे, टीव्ही पाहणे, सिरियल्स पाहणे, मूव्ही पाहणे इत्यादी असे बरेच छंद आहेत. पुन्हा काही छंद आहेत का? हो, आणखी छंद आहेत. टीचिंग टीचिंग, डान्सिंग, कोचिंग, ऍक्टिंग, सिंगिंग, रांगोळी काढणे, कराटे हा सुद्धा छंद आहे. मैत्री करणे, बोन्साय त्याची मोठ्या झाडाचं छोटं झाड तयार करणं, म्हणजे छोटंसं झाड तयार करणं, ते बोन्साय करणे, अँकरिंग, कविता करणे. बऱ्याच म्हणजे आपल्या तरुणांचाच MPSCचा अभ्यास करणाऱ्या बऱ्याच तरुणांचा कविता करणे हा छंद आहे. लेखन करणे, पत्रकार म्हणजे न्यूजपेपरमध्ये लिहिणे, लेख लिहिणे, ब्लॉगिंग करणे, मित्र जमविणे हा एक छंद आहे. मिनिएचरिंग म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या वस्तू आहेत त्यांचे छोट्या छोट्या वस्तू तयार करणे किंवा तयार केलेल्या वस्तूंचं कलेक्शन करणे. पर्वतारोहण हा सुद्धा छंद आहे. असे बरेच बरेच छंद आहेत आणि या बऱ्याच छंदाची उदाहरणं आपल्याला सांगता येतात. आता काही जगावेगळे सुद्धा छंद आहेत. मी एक जस्ट आपल्याला एक यादी म्हणून पाहतोय. ही यादी खूप लांबू शकते. आपण जस्ट चर्चा म्हणून पाहतोय की जगावेगळे छंद. आता हे सुद्धा छंद जगाळ पहा. पतंग उडवणे हा एक ठीक आहे, हा नॉर्मल छंद आहे. पण झोपणे हा सुद्धा एक जगावेगळ्या छंदामध्ये जातो. फोनवर गप्पा करणे, एक्सपेरिमेंट्स म्हणजे प्रयोग करणे, गॉसिपिंग आता हा एक खूप लोकांचा छंद असतो. नुसतं स्त्रियाच नाही, पुरुष सुद्धा गॉसिपिंग म्हणजे म्हणजे लोकांच्या चर्चा करणे. खोड्या काढणे, काही लोकांना असते सवय खोड्या विनाकारण कोणाच्याही खोड्या काढत असतात. त्यानंतर थापा मारणे हा भयंकर छंद आहे. स्वप्न पाहणे हा सुद्धा जगावेगळा छंद आहे. म्हणजे जगावेगळ्या छंदाच्या यादीत बरेच असतील, पण आपण एक 4-5 एक प्रातिनिधिक उदाहरणं पाहिलीत. जगावेगळे छंद MPSCच्या राज्यसेवा मुलाखतीला जाताना या जगावेगळ्या छंदांच्या थोडं दूर राहा. एखाद्या वेळेस एखादा निवडला ठीक आहे, पतंग उडवणे, मागे एका उमेदवाराने पतंग उडवणे हा छंद निवडला, छान इंटरव्ह्यू गेला, जगावेगळा छंद होता, पॅनलला सुद्धा मजा वाटली, त्यांनी प्रश्न विचारले, यांनी उत्तरे दिली, ठीक आहे. पण एखाद्या वेळेसच पॅनलला योग्य वाटते. पण बऱ्याच वेळा हे मग गॉसिपिंग, खोड्या काढणे, थापा मारणे, स्वप्न मारणे हे काही आयोगाच्या पॅनल समोर सांगण्याचे छंद नव्हेत. एखादा जगावेगळा असेल तर इट्स ओके, पण जगावेगळ्या छंदाच्या मागे पडू नका. आता काही आधुनिक छंद आहेत ना, म्हणजे जसा जसा जमाना समोर जातो तशा तशा प्रगती होतात आणि आधुनिकतेचा आपण अंगीकार करतो. तसे मग आधुनिक छंद पण आहेत. जसं युट्युबिंग म्हणजे मागच्या 2-3 वर्षात कोरोना काळात युट्युबिंगचा छंद म्हणजे काय करणे, युट्यूबवर व्हिडिओ तयार करणे आणि अपलोड करणे. हा छंद ह्या छंदाला बरेच दिवस झालेले आहेत. ओके ओके म्हणून हा एक छंद आहे. व्हॉट्सॲप चॅटिंग हा सुद्धा छंद होऊन गेला बऱ्याच लोकांचा. फोनवर गप्पा करणे म्हणजे नॉर्मल छंद होता गप्पा करणे, आता फोनवर गप्पा करणे हा आधुनिक छंद झालेला. त्यानंतर फोटोग्राफी काही असं फार आधुनिक नाही आहे. पूर्वी सुद्धा फोटोग्राफी असायची. फोटोग्राफीचा बऱ्याच लोकांना छंद असायचा. म्हणजे बकायदा लोक काय करायचे, कॅमेरा घ्यायचे, फोटोग्राफी करायचे. पण तो लिमिटेड लोकांपुरता लिमिटेड छंद होता. आता मात्र फोटोग्राफी लिमिटेड राहिलेला नाहीये. जवळपास सगळ्यांकडे स्मार्टफोन असतो. सगळ्यांच्या स्मार्टफोनमध्ये खूप जास्त चांगल्या मेगापिक्सेलचा खूप चांगला कॅमेरा असतो आणि सगळेजण फोटो क्लिक करतात. आणि आता फोटोग्राफी हा बऱ्याच लोकांचा छंद झालेला आहे. ओके. त्यानंतर इंस्टाग्राम रील्स तयार करणे, फेसबुकवर शॉर्ट्स व्हिडिओ तयार करणे, ते टाकणे. एथिकल हॅकिंग हा सुद्धा एक आधुनिक छंद आहे. एथिकल हॅकिंग म्हणजे दुसऱ्याच्या कम्प्युटरचा ताबा मिळवणे, एखाद्या कम्प्युटर म्हणजे इलेक्ट्रॉनिक मशीनचा ताबा मिळवणे. पण इथे एथिकल शब्द जर जुळला तर मग ते चांगल्या कामासाठी केलेलं हॅकिंग असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे बऱ्याच वेळा शासनाला मदत करण्यासाठी सुद्धा एथिकल हॅकर्स अस्तित्वात असतात किंवा काम करत असतात. त्यानंतर शॉर्ट फिल्म्स बनवणे म्हणजे मोबाईल आल्यापासून ह्या उद्योगाला किंवा ह्या छंदाला फार चांगले दिवस आलेले आहेत. ब्लॉगिंग म्हणजे इंटरनेटवर लेखन करणे. मग तो व्हिडिओ ब्लॉग असू शकतो, तो मायक्रो ब्लॉग असू शकतो, तो रायटिंगवाला ब्लॉग, कसा पण ब्लॉग असू शकतो. व्हिडिओ गेम्स हा भयंकर डेंजर छंद आहे. ठीक आहे, असो. मोटिवेशन म्हणजे मोटिवेशनल स्पीकर बनणे, लोकांचं मोटिवेशन करणे, सोसायटीमधल्या मुलांचं मोटिवेशन करणे हा सुद्धा फार आधुनिक छंद आहे. जिंगल्स क्रिएशन म्हणजे आता ह्या जगाला ॲक्च्युली
मार्केटिंगचा जमाना म्हणतात. म्हणजे ज्या 65 कला वगैरे ज्या आहेत असं आपण मानतो, ती 66वी कला म्हणजे आता जाहिरात झाली आहे. मग आता जाहिरात आहे, तर मग ते जाहिरात तयार करायची असेल, एखाद्या कंपनीला आपलं प्रॉडक्ट विकायचं असेल, तर त्याला त्याची टॅगलाईन किंवा त्याचं जे जिंगल आहे, ते जिंगल म्हणजे ते जाहिरातीचं जाणं. म्हणजे जसं घडी पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, अशा टाईपचे जे जिंगल्स आहेत त्या क्रिएशन करण्याचा सुद्धा बऱ्याच लोकांना छंद असतो आणि त्या छंदाचे पैसे पण मिळतात. लोगो तयार करणे, टॅगलाईन तयार करणे, टॅगलाईन क्रिएशन हे 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 आधुनिक छंद आहेत आणि बऱ्यापैकी हे छंद जे आधुनिक छंद आहेत हे बऱ्यापैकी पैसे किंवा उत्पन्न सुद्धा मिळून दिसतात. यूट्यूबच्या बाबतीत हे हे फार महत्त्व आहे ना. बऱ्याच लोकांची यूट्यूबवर चॅनल्स असतात आणि मग त्या यूट्यूबच्या चॅनलमधून तुम्हाला पैसे पण मिळू शकतात. म्हणजे हे 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 जे सगळे आधुनिक छंद आहेत हे तुम्हाला पैसे मिळवून देणारे छंद सुद्धा सिद्ध होऊ शकतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही विधायक छंद आहेत. विधायक छंद म्हणजे ज्यातून काही निर्मिती होते, समाजाला, सोसायटीला फायदा होतो, असे पण छंद असतात आणि बऱ्याच लोकांना असतात. जसं रक्तदान करण्याचा छंद. नाही, बरेच लोक रक्तदान करतात. यातून तुम्हालाही फायदा होतो आणि ज्याला तुम्ही रक्त देता त्याचा जीव वाचतो. आता इथे काही महागडे छंद. तर छंद आहेत, पण काही लोकांना फार महागडे छंद असतात. जसं अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल मिळालं होतं शूटिंगमध्ये. मग शूटिंग म्हणजे बंदूक, पिस्तूल, तुमच्याकडे पिस्तूल असली पाहिजे आणि पिस्तूलसाठी गोळ्या पण लागतात. आता एक एक गोळी विकत घ्यायला फार जास्त पैसे लागत असतील. हे छंद महाग असतात ना मग. मग काही जे लोक श्रीमंत असतात तेच लोक या छंदांचा पाठपुरावा करू शकतात. बरं बरं, ठीक आहे. आजकाल गव्हर्नमेंट एक पोडियम नावाची योजना आहे. त्या योजनेद्वारे गव्हर्नमेंट सुद्धा तुमच्या छंदाला प्रमोट करते. पण मग ती ऑलिम्पिक पर्यंत पोहोचण्यासाठी ती योजना आहे. तर पण मग त्याला सुद्धा मर्यादा येतात. तर सगळ्यांनाच त्या काही योजनेचे फायदे मिळू शकत नाही. म्हणून मग ह्या काही छंदांना मी महागड्या छंदांमध्ये टाकल्या. पहा, शूटिंग, पॅराग्लायडिंग, विमान उडवणे सगळ्यांनाच जमेल का हा छंद? पोचणे नाही. गोल्फ हा सुद्धा श्रीमंताचा खेळ आहे. रॉक क्लाइम्बिंग, पर्वतारोहण करणे, पब, डिस्को, डिस्को पार्ट्या, किट्टी पार्ट्या, हॉर्स रायडिंग, राफ्टिंग हे हे सामान्य माणसाला न परवडणारे छंद आहे. पण मग श्रीमंत लोकांना असतातच ना. म्हणून मग याला आपण छंदाच्या बाहेर काढू शकत नाही. आपण छंद म्हणून याला लक्षात ठेवू शकतो. काही अवास्तव छंद सुद्धा असतात जे MPSCच्या तयारीसाठी आपण अजिबात निवडू नयेत. जसं स्पेस ट्रॅव्हलिंग. स्पेस आहे आणि त्या स्पेसमध्ये तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं, हे शक्य आहे का? पॉसिबलच नाही. काही विशिष्ट सायंटिस्ट लोकांना किंवा काही विशिष्ट लोकांना हे शक्य आहे आणि ते सुद्धा ट्रेनिंग घेतल्यानंतर. स्पेस ट्रॅव्हलिंग हा छंद असू शकतो, पण हा अवास्तव आहे. त्याचं पालन तुम्ही किंवा तो तुम्ही पाळू शकत नाही. तुम्ही ते वारंवार करू म्हणजे आपली जी छंदाची डेफिनेशन आहे त्या छंदाच्या डेफिनेशनच्या वारंवारतेमध्ये स्पेस ट्रॅव्हलिंग बसत नाही. हा तुम्ही वारंवार करू शकाल का? नाही. फक्त काही स्पेस ट्रॅव्हलर्स किंवा स्पेस सायंटिस्ट असं करू शकतात, ज्याला आपण ते अंतराळवीर जे म्हणतो ते लोक ह्या गोष्टी करू शकतात. त्याला सुद्धा लिमिट असते. त्यानंतर घोस्ट कॅचिंग, भूत पकडणे हा काही छंद आहे, काही लोकांना असतो, पण अवास्तव आहे, अवैध सुद्धा आहे आणि गुन्हेगारी स्वरूपाचा सुद्धा आहे. गुप्तधन शोध, गुप्तधनाचा शोध घेणे हा सुद्धा छंद आहे आणि अवास्तव आहे. माइंड कंट्रोलिंग, एखाद्याच्या मेंदूवर ताबा मिळवण्याचा सुद्धा काही लोक छंद बाळगून असतात. ओके, हे हे अवास्तव छंद आहेत, यांच्या दूर राहिलेलं बरं. आणि नंतर येते पाळी काही गुन्हेगारी स्वरूपाचे छंद. अजिबात आयोगासमोर ह्या छंदाचा उल्लेख करायचा नाही. हॅकिंग, कार रेसिंग. कार रेसिंग म्हणजे ऑफिशियल कार रेसिंग ते नरेन कार्तिकेयनवाले रस्त्याने प्रायव्हेट म्हणजे ज्या रोडने पब्लिक चालते त्या रोडने कार रेसिंग करणे. ते फास्ट अँड फ्युरियसवाले जे चित्रपट आहेत, या टाईपचे चित्रपट आहे, असा सुद्धा लोकांना छंद असतो. मात्र हा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. रोडवर स्टंट करणे, 2 व्हीलरवर स्टंट करणे, 4 व्हीलरचे स्टंट करणे गुन्हेगारी स्वरूपाचा छंद आहे. शिकार करणे, लोकांना पूर्वी राजे रजवाड्यांना शिकारीचे छंद असायचे. आता मात्र तुम्ही हा छंद पाळू शकत नाही. शिकार करणे म्हणजे गुन्हेगारी करणे, सरळ सरळ. ॲनिमल टीझिंग हा थोडासा विचित्र छंद आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना प्राण्यांना, ॲनिमल म्हणजे प्राणी, टीझिंग म्हणजे त्रास देणे, प्राण्यांना त्रास देण्याचा छंद असतो. म्हणजे बऱ्याच वेळा मुलांना रस्त्याने चालणाऱ्या कुत्र्याला, गाईला, बैलाला दगड उचलून मारण्याचा छंद असतो. हे हे असे विनाकारण, त्याला फालतू छंद म्हटलं तरी चालेल, हे असे छंद गुन्हेगारी स्वरूपाचे असतात, अनैसर्गिक स्वरूपाचे असतात, म्हणजे अमानवी सुद्धा म्हटलं तरी चालेल. हे अशा प्रकारचे लक्षात ठेवा, हे गुन्हेगारी स्वरूपाचे जे छंद आहे. तुम्ही म्हणाल की गंमत म्हणून मी प्राण्यांना, कुत्र्यांना दगड मारण्याचा छंद सांगतो, तसा छंद सांगण्याच्या भानगडीत पडू नका.
आणि सध्या चर्चेत असलेले काही छंद जे सध्या जे आता आपण 2022 मध्ये आहोत आणि 2022चा मार्च एप्रिल महिना सुरू आहे तर यात एक महत्त्वाचा छंद आहे पहा. युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध सुरू आहे त्या युद्धामध्ये युक्रेनच्या बाजूने काही स्नायपर्स त्या युद्धामध्ये सहभाग झाले. तर स्नायपर म्हणजे कोण? स्नायपर म्हणजे खूप लांबून म्हणजे 4, 5, 6, 7 किलोमीटरवरून म्हणजे नेम लावून एखाद्याला बंदुकीच्या गोळीने मारणे, त्याला स्नायपर आपण म्हणतो. ते स्नायपिंग झालं. तर असे काही हौशी स्नायपर म्हणजे स्नायपिंग हा त्यांचा छंद आहे, त्याचे त्याला पैसे पण मिळतात. हा एक स्नायपिंगचा छंद सध्या चर्चेमध्ये आहे. युक्रेनकडून काही स्नायपर्स रशियाच्या सैनिकांना मारण्यासाठी सहभागी झालेले आहेत. हा सुद्धा छंद आहे. युद्ध पत्रकारिता. आता बऱ्याचदा पत्रकारिता हा बिझनेस आहे, पण युद्ध पत्रकारितेत जेव्हा तुम्ही पत्रकारिता करायला जाता त्यावेळेस मात्र तुमच्या जीवाला धोका असतो. अशा वेळेस काही हौशी पत्रकार युद्ध पत्रकारिता करायला जातात. हौशी म्हणजे छंद असलेले, छंद म्हणून जातात, पैसे मिळतात तो भाग वेगळा. त्यानंतर गुप्त पत्रकारिता हा बऱ्याच लोकांचा छंद आहे, कारण तुम्ही समाजाच्या समोर येऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नाहीत, म्हणून मग गुप्त पत्रकारिता काही लोक करतात. मग ते पनामा पेपर्स प्रकरण, पेगासस प्रकरण अशी मोठमोठी प्रकरणं बाहेर आणण्याचे काम हे गुप्त पत्रकारिता छंद असलेले लोक आपल्या समोर आणतात, बाहेर आणतात. हे 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 झाले छंद, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरायटीज ऑफ छंद आपण पाहिले, व्हेरायटीज ऑफ हॉबीज आपण पाहिल्या. यापैकी कुठला छंद आपला आहे हां, ते आपण ठरवायला पाहिजे. आता मागे एक प्रश्न आपण 15-20 मिनिटापूर्वी सोडला होता, की छंदाची तयारी कधीपासून, त्या छंदावर म्हणजे त्या प्रश्नावर परत एकदा येऊया, की छंदाची तयारी वगैरे असा काही प्रकार नसतोच. ओके, तुमचा छंद आहे ना, तो तुम्हाला ऑलरेडी आहे, त्याची तयारी काय करताय? ओके, म्हणजे तुम्हाला कदाचित तुमच्या लहानपणापासून असेल, कदाचित तुमच्या शाळेच्या दिवसापासून असेल, तो छंद तुम्हाला ऑलरेडी आहे, त्याची तयारी काय करायची? मी परत एकदा सांगतो, छंदाची तयारी करायची नाही आहे, तुम्हाला असलेल्या छंदाला आयोगासमोर प्रस्तुत किंवा प्रेझेंट किंवा सादर करण्याची तयारी आहे, एवढं मात्र आपण बोलू शकतो. ओके, म्हणजे प्रत्येकालाच करमणुकीसाठी काहीतरी करण्याची आवड असते, तो तुमचा छंद आहे, तो ऑलरेडी तुमच्याकडे आहे, त्याची तयारी काय करायची? त्या आवडीपैकी म्हणजे तुम्हाला असलेल्या आवडींपैकी कशाला छंद म्हणून आयोगासमोर सादर करायचे, हा मात्र कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. मी परत एकदा सांगतो, छंदाची तयारी नसते, छंद तुम्हाला ऑलरेडी आहे. ओके, आणि त्या छंदाला आयोगासमोर आपल्याला सादर करायचं आहे. त्यापैकी कोणाला सादर करायचं आणि कसं सादर करायचे याची तयारी हा महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. ओके, समोर येऊया. ठीक आहे, तरी पण मग हा छंदाची तयारी कधीपासून हा प्रश्न जर तुमच्या डोक्यात वारंवार येत असेल तर मग त्याचं उत्तर ठीक आहे, सापडलं, आपण शोधलं पाहिजे. पहा, सर्वात आधी काय करायचं, आपल्याला एखादा छंद आहे का हे तपासून घ्या. ओके, म्हणजे तुमच्यामध्ये काय ना, आय हॅड इट बट आय डोंट न्यू इट, ती ॲड येते ना एक, ॲमेझॉन पेची आहे बहुतेक. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी आहे पण ते तुम्हाला माहीतच नव्हतं. कदाचित असं काहीतरी तुमच्यामध्ये लपलेलं असेल आणि ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. मग सर्वात आधी काय करा, आपल्याला एखादा छंद आहे का तपासा. बऱ्याचदा आपल्याला एखादा छंद असतो आणि तो बहुतांश दुर्लक्षित असतो. आहे तो आपल्याला आनंद देतो, आपण म्हणजे बऱ्याच लोकांना संध्याकाळी अर्धा एक तास फिरायला जाणं आवडते. ही गोष्ट ती कितीतरी दिवसापासून करतायत, तो त्यांचा छंद आहे पण त्यांना माहीत नाहीये. ओके, अशी एखादी गोष्ट, अशी एखादी सवय आपल्याला आहे का पहा. ओके, आणि असा छंद, अशी एखादी गोष्ट, अशी एखादी बाब जर तुम्हाला सापडली की लगेच त्यावर काम सुरू करायचं. ओके, आता लगेच त्यावर काम सुरू करायचं म्हणजे नेमकं काय करायचं पाहूया. बरं, ठीक आहे, सापडल्यावर काम सुरू कराल, पण जर सापडलाच नाही, जर खूप शोधूनही आपला छंद आपल्याला सापडतच नसेल, तर मात्र आपल्याला एक छंद आयोगासमोर किमान ठेवण्यासाठी ठरवावंच लागेल. ओके, म्हणजे प्रोसेस आपली काय सुरू आहे, आपल्याकडे ऑलरेडी असलेला आपल्याला छंद शोधायचा आहे आणि सापडल्यावर त्याच्यावर काम सुरू करायचं आहे. मग हा एक मुद्दा थोडासा बाजूला ठेवून द्यायचा. आता काही लोक असे असतील ज्यांनी खूप खूप शोधलं पण त्यांना त्यांचा छंद सापडतच नाही, तर मात्र तुम्हाला एखादा छंद ठरवावा लागेल. कारण MPSCच्या मुलाखतीमध्ये बऱ्याचदा असं होतं की एखाद्या कॅन्डिडेटला छंदावर प्रश्न विचारत नाही, पण मॅक्सिमम कॅन्डिडेटला छंदावर प्रश्न विचारला जातो, हा आपला अनुभव आहे. मग आता जर तुम्ही छंद ह्या विषयाची तयारीच करून गेले नाही तर प्रॉब्लेम होईल ना, म्हणून मग आपल्याला एखादा छंद ठरवावा लागेल. मग छंद, आता मगाशी आपण पाहिलं की छंदाची तयारी कधीपासून, हा आपला जो प्रश्न आपण अजूनही अनुत्तरित
ठेवला होता. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे सापडेल. पहा, छंद ठरवण्याच्या प्रामुख्याने 3 प्रमुख वेळा आहेत. या माझ्याप्रमाणे आहे. बाकी पुस्तकांमध्ये काय असतील याची मला कल्पना नाही. पण मी माझ्याप्रमाणे माझ्या मताप्रमाणे छंद ठरवण्याच्या प्रामुख्याने 3 मुख्य वेळा आहेत. कुठल्या? पहिली, मुख्य परीक्षा झाल्यानंतर लगेच. काही विद्यार्थी कसं असतात की प्रिलिम्स देतात, मुख्य परीक्षेचे पेपर्स देतात आणि त्यांना वाटतं की ठीक आहे आता आपण नक्कीच इंटरव्ह्यूला राहू आणि लगेच त्या दिवसापासून ते छंदाची इंटरव्ह्यूची तयारी सुरू करतात आणि सोबतच छंदाची तयारी सुरू करतात. मग आता जर त्यांना कळलं की इंटरव्ह्यूची तयारी आपल्याला करायची आहे आणि छंद हा त्याचा एक इंटेग्रल पार्ट आहे, महत्त्वाचा पार्ट आहे, जवळपास 2-1 महिने आपल्याला मिळून जातात. तिथून जर तुम्ही तयारी सुरू करणार असाल इंटरव्ह्यूची, त्यावेळेस तुम्ही तुमचा छंद ठरवू शकता. म्हणजे ऑलरेडी असेल तर त्याचं प्रिपरेशन करणे आणि नसेल तर तिथून एखादा छंद निवडणे आणि त्याचं प्रिपरेशन सुरू करणे. दुसरा मुद्दा, मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लगेच. म्हणजे काही कॅन्डिडेट असे सुद्धा असतात जे मुख्य परीक्षेच्या निकालाची वाट पाहत असतात. बऱ्याच लोकांना माहीत असतं की वाटत असतं की त्यांचा रिझल्ट येणार नाही आणि अचानक रिझल्ट येऊन गेला. तेव्हा मात्र त्यांना या स्टेजवर त्यांना जर वाटलं की आपल्याकडे छंद आपला कोणता आपल्याला कल्पनाच नाही, अशा वेळेस मात्र मग छंदाचा विषय ठरवावा लागतो. म्हणजे आधी कसं होतं, मुख्य परीक्षा झाल्यानंतर लगेच, आता मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लगेच. आणि तिसरा मुद्दा आहे अभ्यास सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच. म्हणजे जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत असेल, तुमचं गायडन्स योग्य असेल, तर तुम्हाला गाईड करणारे तुमचे गाईड तुम्हाला सांगतील की आता तू अभ्यास सुरू करतोय ना, पुढच्या 1-1.5 वर्षाने तू MPSCच्या सगळ्या परीक्षा देणार आहेस, प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. मग तुला आतापासून ह्या गोष्टीची कल्पना असायला पाहिजे की तुला मुलाखतीची तयारी सुद्धा याच स्टेजपासून करायची आहे. म्हणजे जेव्हा तुमची मुलाखत होते त्याच्या किमान 1 ते 1.5 वर्षाच्या आधीपासून तुम्ही मुलाखतीची तयारी चालू केलेली असते आणि त्याच वेळेस तुमचा छंद डिसाईड झालेला असतो. पण आता ती वेळ आहे का? नाही. आता जस्ट आपली राज्यसेवा मेन्स परीक्षा झालेली आहे, आपला निकाल पण आलेला आहे आणि एखाद्या आठवड्यात आपले इंटरव्ह्यू पण सुरू होतात. मग यावेळेस आता हे दुसरा पहिला म्हणजे मुख्य परीक्षा झाल्यानंतरचा आणि तिसरा अभ्यास सुरू केल्याच्या पहिले हे 2 मुद्दे कॅन्सल होतात. एकच मुद्दा आपल्यासमोर राहतो, मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लगेच. ठीक आहे. मग या अनुषंगाने आपल्याला काय पाहता येईल पाहूया. आता आपण या कुठे टप्प्यावर आलो पाहिजे? आपण पुढील टप्प्यावर म्हणजे कोणत्या? मुख्य परीक्षाचा निकाल लागल्यानंतर लगेच. म्हणजे आपण जे इतर 2 मुद्दे आहेत ते सोडून दिले आणि आता काय करतो, मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लगेच छंदाविषयी काय करायचं या टप्प्यावर आलो. झटपट कामाला लागा. सरळ स्टेटमेंट आहे. झटपट कामाला, फार जास्त भानगडी करण्याच्या भानगडीत पडू नका. कोणताही एक साधा सोपा छंद निवडा आणि त्याला फायनल करा. आणि निवडताना लक्षात ठेवा, खूपच ऐसपैस ढोबळ आणि किचकट छंद निवडू नका. खूप जास्त इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न करायचा नाही. विषय निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला झटपट कामाला लागायचं आहे. खूप ऐसपैस ढोबळ आणि किचकट छंद निवडायचा नाही. मग आता हा ऐसपैस ढोबळ आणि किचकट छंद म्हणजे काय, आता पुढच्या स्टेजमध्ये आपण पाहूया. छंदाची अचूक निवड कशी करायची? आता पॉइंट आहे आपला छंदाची अचूक निवड. पहा, अचूक निवड करताना खूपच ढोबळ ऐसपैस विषय निवडायचा नाही. हे आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं होतं. विषय अगदी शेलका असावा. शेलका म्हणजे निवडक, कामापुरता. ओके. उदाहरणार्थ पहा, ढोबळ विषय जर तुम्ही निवडला असेल तर तो विषय असेल वाचन. सरळ लिहू ना, ढोबळ मानाने. ठीक आहे. काय तुमचा छंद, काय प्रश्न? सर वाचन. आता तुम्ही वाचन हा शब्द जेव्हा उच्चारता तेव्हा पॅनलमध्ये बसलेल्या सगळ्या सदस्यांना वाचनाची भरपूर सवय, भरपूर कल्पना असते. वाचन या विषयाशी संबंधित जगातला कोणताही प्रश्न ते तुम्हाला विचारतील. तुम्ही काय वाचन करता, कोण वाचन करायचे, जगात सर्वात जास्त वाचणारा माणूस कोणता आहे, मग तुम्ही वाचणारे विषय सांगा, तुम्हाला आवडते विषय सांगा, तुम्ही वाचलेले 5 पुस्तकं सांगा. म्हणजे त्यांचा स्कोप मोठा होतो. इथे मात्र तुमच्या विषयावरची पकड ढिली होते आणि पॅनलच्या सदस्यांना खूप मोठं मोकळं क्षेत्र मिळतं. पण तोच जर आपण तो विषय थोडासा स्पेसिफिक केला, टू द पॉइंट विषय त्यांना सांगितला, मग वाचन ठीक आहे, तुम्ही वाचन करता, पण तुमचा विषयच जर त्यांच्याकडे टू द पॉइंट गेला तर मग अशा वेळेस तो विषय कसा असला पाहिजे? भारतीय महापुरुषांच्या आत्मचरित्रांचे वाचन. संपलं. म्हणजे तुम्ही विषय तुमचा लिमिटेड करून टाकलेला आहे. म्हणजे याच्या बाहेर पॅनलचे सदस्य तुम्हाला विचारणार नाही आणि तुम्हाला का सोपं जाईल? कारण तुम्ही या भारतीय महापुरुषांच्या आत्मचरित्रांचं वाचन करण्याचा छंद जेव्हा सांगता तेव्हा त्याची प्रिपरेशन तुम्ही ऑलरेडी केलेली असेल ना. मग भारतीय महापुरुषामध्ये
तिकडे जॉर्ज बुकर वॉशिंग्टन येईल का? नाही. तुम्ही भारतीय मग तुमचे तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतील, महात्मा फुले येतील, महात्मा गांधी येतील, इंदिरा गांधी येतील, जे काही येतील ते भारतीय येतील. एवढं तर आपण करू शकतो. आता त्यातही तुम्ही शब्द काय टाकलेला आहे? भारतीय महापुरुष आणि आत्मचरित्र. मग आता यातही आत्मचरित्र आल्यावर मग महात्मा गांधींचं आत्मचरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र, म्हणजे जे जे महत्वाचे महापुरुष आहेत त्यांचे आत्मचरित्र, याची तयारी तुम्ही ऑलरेडी करून ठेवलेली असेल. त्यातही त्यांचा प्रश्न असा येऊ शकतो की हां ठीक आहे, मग तुम्ही भारतीय महापुरुषांच्या आत्मचरित्रांचे वाचन करता, मग सांगा तुम्ही कुठले तुम्ही वाचलेल्या 5 आत्मचरित्रांची नावं सांगा. आता हा प्रश्न हा तुमच्या क्षेत्रामध्ये आहे, याची तयारी तुम्ही ऑलरेडी करून ठेवलेली असेल. 5 पुस्तकांची यादी, 5 काय तुम्ही 10 पुस्तकांची यादी ऑलरेडी पाठ करून ठेवलेली असेल ना. मग आता इथे म्हणजे पॅनलच्या सदस्यांचा स्कोप कमी होऊन जातो. ते महापुरुषांच्या आत्मचरित्रांच्या वाचनावरच ते तुम्हाला प्रश्न विचारतील. कदाचित मग त्यांना वाटेल की हा मुलगा तयारी करून आलेला आहे आणि इथे मात्र मग ते तुम्हाला जास्त हरॅस करणार नाहीत. दुसरा विषय पहा, पु ल देशपांडे यांच्या कादंबऱ्यांचे वाचन. म्हणजे तुम्ही विषय पुन्हा लिमिटेड केला. पु ल देशपांडेच्या किती कादंबऱ्या असतील ना? असतील 60, 70, 80, 100 असतील. तेवढ्याची तुम्ही परफेक्ट माहिती करू. ते तुम्हाला नासी फडक्यांची विचारणार नाही, कोसलाबद्दल विचारणार नाही. ओके. मग ते पु ल देशपांडे, मग ते पु ल देशपांडेचे तुम्हाला माहीत असलेलं सांगा, तुम्ही कोणती वाचलेली आहे, तुम्हाला कोणती आवडली, कोणत्या पु ल देशपांड्याच्या कादंबऱ्यांचे विषय जनरली काय असायचे. म्हणजे जे काही येईल ते पु ल देशपांड्यांच्या कादंबऱ्यांचे प्रश्न तुमच्या समोर येतील, एकदम या विषयाच्या बाहेर. म्हणजे हा ब्रॅकेट छोटा होऊन जातो, सदस्यांची लिमिटेशन वाढून जाते आणि इथे मात्र तुम्हाला फायदा होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे विषय निवडताना लक्षात ठेवा, तुम्ही छंदाचा विषय जेव्हा निवडता तो विषय ढोबळ नसावा, तो टू द पॉइंट विषय असावा. याची 1-2 उदाहरणं पाहून घेऊया. मी तुम्हाला सांगतो. ढोबळ विषय म्युझिक. आता इथे तुम्ही फक्त लिहिलंय म्युझिक किंवा संगीत, ऐकणे, तयारी करणे काही लिहिले नाही. काही लोक लिहितात सरळ सरळ म्युझिक ऐकणे लिहितात, पण त्याला थोडंसं तुम्ही स्पेसिफिक करा ना, त्याला टू द पॉइंट करा. कसं मग करू शकतो आपण? भारतीय चित्रपट गीते ऐकणे, मराठी सुगम संगीत ऐकणे, मराठी भावगीते ऐकणे, मराठी गझल्स ऐकणे, हे झाले स्पेसिफिक किंवा टू द पॉइंट छंदाचे विषय. त्यानंतर पाहूया पुन्हा ढोबळ विषय. समजा इथे निवडला तुम्ही प्रवास, तर प्रवासाला अनलिमिटेड स्कोप आहे. मग त्याला थोडंसं तुम्ही स्पेसिफिक करा ना. मग टू द पॉइंट विषय लिहायचा असेल, प्रवास, ऑब्व्हियसली तुम्हाला प्रवास आवडतो, जवळपास सगळ्या लोकांना प्रवास आवडतो. मग त्यातही जर तुम्ही स्पेसिफिक व्हाल, जसं ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे, धार्मिक स्थळांना भेटी देणे, थंड हवेच्या ठिकाणांना भेटी देणे, जिल्ह्याच्या ठिकाणांना भेटी देणे. अल्टिमेटली काय करताय तुम्ही प्रवासच करताय. पण मग प्रवास तुमचा जेव्हा छंद तुम्ही करता तेव्हा तुम्ही एका छोट्याशा विषयामध्ये त्याला कॉम्पॅक्ट करून टाकलं. आणि अशा वेळेस मग तुम्ही जर ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे हा प्रश्न म्हणजे हा छंद सांगितला, मग तुम्हाला बाकीच्या विषयावर तुम्हाला आयोग प्रश्न विचारणार. म्हणजे प्रवास आणि ऐतिहासिक स्थळे या 2 पॉईंटमध्ये तो विषय गोल गोल फिरत राहतो. म्हणजे तुम्हाला जास्त फील्ड्स म्हणजे जास्त विषयांचा अभ्यास करावा लागत नाही. तुम्हाला फक्त प्रवास आणि ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास करून गेलं तरी तुम्ही तिथे वेळ मारून ठेवू शकता. कशाला? तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता, असं स्टेटमेंट करायला काही हरकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचा, विषय जो छंदाचा तुम्ही सांगताय तो ढोबळ विषय नसावा, तो टू द पॉइंट विषय असावा. छंदाची अचूक निवड करताना टू द पॉइंट विषय निवडण्याचे काय फायदे आहेत पहा. आपल्याला इतर उपविषयांची तयारी जास्त करावी लागत नाही. म्हणजे तुम्ही जर तुमचा छंद एका विषयापुरता लिमिटेड ठेवला तर मग बाकीच्या विषयाची फार तयारी करावी लागत नाही. तुम्ही सांगताय ना आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या, मग तुम्हाला मग कादंबऱ्यावरच जास्त तयारी जर तुम्ही केली तर तुम्हाला जास्त डेटा त्या विषयाचा गोळा होतो, इतर विषयाची माहिती जास्त गोळा करावी लागत नाही, कारण तोच तुमचा छंद आहे आणि त्याच्या बाहेर जाऊन काही तुम्हाला सदस्य प्रश्न विचारणार नाहीत. विषय मर्यादित झाल्याने त्याचीच जास्त चांगली तयारी होती. मग आता तुम्ही तुमचा विषय स्वतःच मर्यादित करून टाकलेला आहे. म्हणजे तुमच्या इंटरव्ह्यू कंट्रोल आहे. म्हणजे कंट्रोल आयोगाच्या सदस्यांकडे जाण्यापेक्षा तुमच्याकडे आयोगाचा म्हणजे तुमच्या इंटरव्ह्यूचा कंट्रोल आहे. आणि मग त्या कंट्रोलमुळे काय झाला, तुमचा विषय मर्यादित झाला. तुम्हाला फार जास्त तयारी करावी लागत नाही. विषय छोटा असल्यामुळे त्याची मात्र तुम्हाला जास्तीत जास्त चांगली तयारी करता येते. त्यानंतर पहा, तिसरा पॉईंट आहे, प्रश्न विचारणाऱ्यांचा स्कोप कमी होतो. आपण बोललोच आहे की विषय जर लिमिटेड केला तर त्या विषयाच्या बाहेर प्रश्न विचारण्याला स्कोप नाही आहे ना, त्यांचा स्कोप कमी होऊन जातो. आणि आपल्या विषयाची किंवा आपल्या इंटरव्ह्यूची, आपल्या मुलाखतीची सूत्रे आपल्याच हातात राहतात. बऱ्याच वेळा लक्षात ठेवायचं, आपल्या मुलाखतीची सूत्रे आपल्या हातात जेव्हा असतात तेव्हा आपण
जास्त चांगल्या पद्धतीने त्याला फेस करू शकतो. ती सूत्रे जर का आयोगाच्या सदस्यांच्या हातात गेली तर मात्र थोडीशी गडबड किंवा गोंधळ होण्याचे चान्सेस असतात. या स्टेटमेंटला मात्र फार निगेटिव्ह घ्यायचं नाही. विषयाची सूत्रे आपल्या हातात घेणे म्हणजे आयोगाच्या सदस्यांना आपल्या तानावर नाचवणे असं होत नाही. ते तुमच्यापेक्षा 4 पट अनुभवी आहेत, तुमच्यापेक्षा कमीत कमी 3 पट वयाने मोठे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कंट्रोल करण्याचा अजिबात डोक्यात विचार आणायचा नाहीये. आपण फक्त एवढं लक्षात ठेवतो की ते विचारले जाणारे प्रश्न आपल्या स्कोपमध्ये असावेत, एवढाच आपला उद्देश आहे. इथे कुठेही आयोगाच्या सदस्यांना कंट्रोल करणे, तेव्हा त्यांच्यावर भानामती करणे किंवा त्यांच्यावर त्याला काय म्हणतो आपण संमोहन करणे अशातला वगैरे प्रकार नाही. याला निगेटिव्ह घ्यायचं नाही. आपला इंटरव्ह्यू आपल्या हातात ठेवणे म्हणजे आपल्याला माहीत असलेले जास्तीत जास्त प्रश्न आयोगाने कसे विचारावेत याची आपण काळजी घेतो आहोत. नंतरचा पॉईंट पहा. इथे टू द पॉईंट विषय निवडण्याचे फायदे पाहताना आपण ढोबळ विषय निवडण्याचे नुकसान सुद्धा काय असू शकतं पहा. समजा तुम्ही ढोबळ विषय सांगितला, टीव्ही पाहणे, या विषयावर पॅनल अनेक प्रश्न विचारू शकतात. जसे काय काय पाहता, टीव्हीवरील 5 महत्त्वाचे शो सांगा, टीव्ही शोचे रेटिंग कसे ठरवतात ते सांगा. आयोगाचा स्कोप मोठा आहे, ते काही विचारू शकतील. कोरोना काळात टीव्हीचे खरंच फायदे झाले की तोटे झाले? स्मार्ट टीव्हीची खरेच गरज आहे का? तुमचे आवडते 5 चॅनल सांगा. मूव्ही चॅनल चांगले की न्यूज चॅनल चांगले? तुम्ही ढोबळ विषय सांगितला ना, टीव्ही पाहणे, तर मग तिकडे आयोगाचा स्कोप मोठा होऊन गेला. त्यामुळे ते कोणत्याही क्षेत्राशी रिलेट करून टीव्हीवर प्रश्न विचारू शकतात. उलट जर तुम्ही मग जर स्पेसिफिक किंवा टू द पॉईंट जर विषय सांगितला असता तर आयोगाने तेवढ्याच क्षेत्रापुरते मर्यादित प्रश्न विचारले असते. पाहूया. मग आता तुम्ही टीव्ही हा ढोबळ विषय होता, तुम्ही एकदम शेल का टू द पॉईंट विषय निवडलाय. डिस्कव्हरी चॅनलवर जलचर प्राण्यांचे शो पाहणे हा माझा छंद आहे, संपलं. इकडे तुमचा विषय लिमिटेड झाला. मग आयोगाचे ह्या टॉपिकवर जे प्रश्न येतील ते मर्यादित कसे असतील पहा. जसं जलचर प्राण्यांची उदाहरणे सांगा. त्यांनी विचारलं फक्त जलचर पुरतं लिमिटेड ठेवलेला प्रश्न. ते जंगलातले प्राणी विचारत नाही आहेत, ते हवेत उडणारे प्राणी, म्हणजे हे सगळे आउट होऊन गेले प्राणी. म्हणजे ते मग तुम्ही काय, तुम्ही जर छंदच जलचर प्राण्याचा सांगितलाय, अभ्यास सुद्धा जलचर प्राण्यांचाच कराल. त्यानंतर तुमचा आवडता जलचर कोणता, समुद्री जलचर कोणते, ते नदीत राहू शकतील का, हे साधे प्रश्न झाले. त्याच्यानंतर आयोग त्यांच्या लेवलवर जाईल ना. आयोगाच्या लेवलचे प्रश्न पहा इथे कसे राहतील. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही टू द पॉईंट विषय निवडला आणि आयोग तुम्हाला सोपे प्रश्न, तसं बिलकुल नाही आहे. मी परत एकदा सांगतो की पॅनलवर बसलेले जे सगळे सदस्य आहेत ते तुमच्यापेक्षा वयाने किमान 3 पट मोठे आहेत. त्यामुळे त्यांना हलक्यात घेतल्याने जमत नाही. तुम्ही जास्त मार्क मिळवण्याची तयारी करता, एवढंच. मग आता आयोग त्यांच्या लेवलने ह्या टॉपिकवर प्रश्न विचार, म्हणजे तुम्ही विषय टू द पॉईंट निवडला त्याच्यावर सुद्धा आयोग त्यांच्या लेवलने प्रश्न विचार. पहा, समुद्री जलचरांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान काय? ठीक आहे, आपण तयारी करून राहू. नदीजोड प्रकल्पामुळे नदीतील जलचरांचा अधिवास नष्ट होणार नाही काय? आयोगाचा प्रश्न. पण ऑब्व्हियसली तुम्ही तयारी करून ठेवलेली आहे. पर्यावरणाचा आणि जलचरांचा सहसंबंध काय? हा सुद्धा आयोगाचा प्रश्न असू शकतो. म्हणजे टॉपिक जरी लिमिटेड असला तरी आयोग त्यांच्याच लेवलने प्रश्न विचारेल. पण इथे फायदा असा आहे की आपण विषय लिमिटेड केल्यामुळे आपण तेवढ्याची मात्र तयारी चांगल्या पद्धतीने करून जाऊ शकतो. ओके, गॉट इट. नेक्स्ट, तर छंदांचे जर प्रकार आपण पाहायला गेले की थोडंसं एक ॲडिशनल माहिती आहे की छंदांचे प्रकार पाहायला गेले. मला वाटलं बऱ्याचदा इकडे आयोगाने याच्यावर चर्चा केलेली आहे उमेदवारांसोबत की बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की तो वाद होता, पण ते आपल्याला टेस्ट करत असतात. ते म्हणतात की छंदाचे 2 प्रकार आहे. मग त्यात एक शारीरिक हालचाली अंतर्भूत असलेले छंद आणि मानसिक छंद, जिकडे तुमची हालचाल नव्हती. बऱ्याच वेळा आयोग आपल्याला इंटरोगेट करण्याचा प्रयत्न करतात की नुसतं वाचन करणे हा काही छंद झाला? तुम्ही जागच्या जागेवर पडू नये, तुम्ही काहीतरी हालचाल करत नाही, काही करत नाही. मग छंद कसा असला पाहिजे, त्याच्यात ॲक्टिव्हिटी असली पाहिजे, असं वगैरे म्हणून आयोग आपल्याला थोडंसं फ्रस्ट्रेट करण्याचा प्रयत्न करू शकतं. पण थोडंसं फर्म राहायचं की छंदाचे आहेच ऑब्व्हियसली 2 प्रकार आहेत. शारीरिक हालचाली अंतर्भूत असलेले छंद आणि मानसिक छंद, जिकडे शरीराच्या हालचालीची गरज फार नसते. जसं सायकलिंग, गार्डनिंग, कुकिंग, क्रिकेट, हे सगळे शारीरिक हालचाली आवश्यक असलेले छंद आहेत. म्हणजे तुम्हाला विरंगुळा पण होतो, तुमच्या शरीराला व्यायाम पण मिळतो. आणि मानसिक छंद वाचन आहे, संगीत ऐकणे आहे, म्युझिक, हेडफोन लावलेले मुलांची संख्या आता जगात फार जास्त झालेली आहे, तो सुद्धा छंद आहे. लक्षात ठेवा, आयोगाच्या ह्या प्रश्नाने घाबरून जायचं काही कारण नाही. छंद दोन्ही प्रकारचे असतात. एखाद्याला जर मानसिक छंदाने फायदा होत असेल तर त्याला शारीरिक छंद असलाच पाहिजे असं काही नाही. हा, एक मात्र अपेक्षित आहे की तुम्ही छंद आहे ना, तर मग तुमची काहीतरी ऍक्टिव्हिटी असली पाहिजे. ओके, नेक्स्ट. आता एकदा का आपण एका प्रश्नाचं उत्तर मिळवलं की छंदाची तयारी कधीपासून करायची. ओके,
तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडलं असेल. आता नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, एकदा का तुमचा छंद फायनल झाला की मग काय करायचं? यात बरेच टप्पे आहेत, पण त्यातले महत्त्वाचे पहा. पहिला टप्पा आहे डेटा कलेक्शन. डेटा कलेक्शन म्हणजे काय? डेटा कलेक्शन म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही जर छंद निवडला त्या छंदाची सगळी माहिती मिळवा. म्हणजे तुम्ही लिहिलं की पु ल देशपांड्यांच्या कादंबऱ्यांचं वाचन करणे हा छंद तुम्ही निवडला, हा विषय तुमचा फायनल झाला की त्याचा डेटा कलेक्शन करा, की पु ल देशपांड्याची माहिती सर्वात पहिले मिळवा. त्यानंतर पु ल देशपांड्यांची टोटल पुस्तकं कोणती आहे निवडा, त्यांच्या पुस्तकांचे विषय निवडा. म्हणजे जे जे तुम्हाला पु ल देशपांडे, त्यांची पुस्तकं, याच्याविषयी जी जी माहिती, इव्हन त्यांचे पुरस्कार सुद्धा त्यात सामील होतील. म्हणजे याला म्हणतात डेटा कलेक्शन. विषय आणि विषयाशी संबंधित सगळी माहिती आपल्याला आपण मिळवतो, त्याला डेटा कलेक्शन म्हणू. बॅक टू हिस्ट्री म्हणजे तुमच्या छंदावरून मग तुम्हाला हिस्ट्रीमध्ये कुठे जाता येते का? इतिहासात त्या छंदाचे काही इम्पॅक्ट झाले आहे का? की त्या छंदामुळे काही फायदा झाला आहे का? त्या छंदामुळे काही शोध लागलेले आहेत का? म्हणजे इतिहासात अशा छंद असलेल्या पुन्हा काही व्यक्ती आहेत का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हिस्ट्रीमध्ये जाऊन घेता येईल, त्या छंदाची हिस्ट्री गोळा करता येईल. त्यानंतर संबंधित व्यक्तिमत्वे, मग त्या पु ल देशपांडे असं लिहिलं तर ठीक आहे, मग पुन्हा काही लोक असे आहेत का ज्यांना पु ल देशपांडेंची कादंबरी किंवा त्यांची पुस्तकं वाचायला आवडतं. बऱ्याचदा मोठ्या मोठ्या व्यक्ती त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतात की त्यांना पु ल देशपांडेंची पुस्तकं वाचायला आवडायची. जसं मी मागे डॉक्टर श्रीराम लागू यांचा एकदा इंटरव्ह्यू ऐकला होता. त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांना पुलंची पुस्तकं फार आवडायची. मग अशा वेळेस आयोगाने जर चुकून तो इंटरव्ह्यू पाहिला असेल तर ते मला प्रश्न विचारतील ना, हां ठीक आहे, मग तुम्ही ठीक आहे तुम्हाला पुलंची पुस्तकं आवडतात, मग असा कुणी व्यक्ती आहे की ज्यांना सुद्धा पुलंची पुस्तकं आवडतात? ऑब्व्हियसली मग ह्या गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजे, अशी व्यक्तिमत्व आपल्या लक्षात असली पाहिजेत. मग त्या आपल्या छंदांशी संबंधित काही घटना आहेत का? ओके, त्या सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. छंदांचे फायदे ऑब्व्हियसली, आता तुम्ही जो छंद जोपासलाय त्या छंदाचे तुम्हाला काय फायदे, नंतर एक समोर कळीचा प्रश्न तुम्हाला सांगतो. छंदांचे फायदे याच्याशी संबंधित एक महत्त्वाचा प्रश्न आपण आपल्या शेवटच्या टप्प्यात ठेवलेला आहे. त्याचे फायदे तुम्हाला माहीत असले पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. छंदांचे तोटे बऱ्याचदा नसतात. मी 100% म्हणत नाही, पण बऱ्याचदा छंदांचे तोटे नसतात, छंदांचे फायदे जास्त असतात. मग छंद जोपासताना येणाऱ्या अडचणी असू शकतात ना. जर तुम्हाला पुलंची पुस्तकं वाचायची आहेत, मग तो छंद जोपासताना तुम्हाला कोणत्या अडचणी आहेत? मग पहिली सर्वात महत्त्वाची अडचण काय येईल की पुलंची पुस्तकं मिळवणे. एक तर सगळीच्या सगळी पुस्तकं आपण विकत घेऊ शकत नाही आणि बऱ्याचदा पुस्तकं लायब्रऱ्यांमध्ये उपलब्ध होत नाहीत. म्हणजे ती एक अडचण आहे. पहिली सर्वात महत्त्वाची अडचण की तुमच्या छंद जोपासण्यासाठी साहित्य मिळवणे, आणि दुसरी अडचण असते तुमच्या छंदासाठी वेळ किंवा सवड मिळणे. ही फार मोठी अडचण आहे. नंतर तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणारच आहे. ओके, की छंद जोपासताना येणाऱ्या 2 महत्त्वाच्या अडचणी आहे की तुम्हाला ते छंदाचं साहित्य मिळत नाही आणि बऱ्याच वेळा छंद जोपासण्यासाठी वेळ फार कमी मिळतो. ओके, आपल्याला जर वेळच मिळत नसेल तर तो आपला छंदच नाही असं समजून जायचं. ओके, वेळ मिळतो पण कधी कधी बऱ्याच वेळा कमी मिळतो आणि मग त्याचे परिणाम आपल्या कामावर दिसतात. जर तुमचा एखादा छंद असेल आणि तुम्हाला तुमच्या छंदासाठी जर वेळ मिळत नसेल, तेव्हा मात्र नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, मग आता तुम्हाला ह्या ज्या अडचणी, 7वा पॉईंट पाहतो आपण, तुम्हाला ह्या ज्या अडचणी येतात छंद जोपासताना, त्याच्यावर तुम्ही कशी मात केली किंवा तुम्ही कशी मात करता, तुमचे वैयक्तिक अनुभव सांगा. आता तुमचा वैयक्तिक अनुभव तुमचा असेल तो मी मात्र सांगू शकणार नाही. तुम्हाला जे काही अनुभव असतील ते तुम्हाला आयोगासमोर मांडता आले पाहिजेत. बऱ्याच लोकांना अनुभव असतात पण बऱ्याच लोकांना प्रेझेंटेशन करता येत नाही. आता प्रेझेंटेशन म्हणजे असं खूपच प्रोफेशनल वगैरे असं बिसं नाही. आपण आपल्या भावना व्यक्त असं समजायचं की आपल्यासमोर बसलेले जे पॅनलचे सदस्य आहेत ते आपले मित्र आहेत. ऑब्व्हियसली ते मित्र, शत्रू तर ऑब्व्हियसली नाही आहेत. मग त्यांना तुम्ही तुमचे अनुभव एक मित्रत्वाच्या लेवलवर सांगू शकला पाहिजे. असं का यार का सांगू असं वगैरे म्हणायचं नाही. ते एक प्रोफेशनलिझम आपण सुद्धा पाळला पाहिजे. छंदालाच व्यवसाय म्हणून पुढे नेलेल्या व्यक्ती तुम्हाला माहीत आहेत का? म्हणजे कसं आहे, बऱ्याच लोक काय करतात, त्यांच्या छंदालाच व्यवसाय करतात. मग आता पुस्तक वाचणे हा जर छंद असेल तर मग याच छंदाला व्यवसाय, आता हे आपण पुस्तकाचं उदाहरण घेतलं, पण एखाद्या व्यक्तीला जर कार्पेंटरी करून किंवा सुतारकाम करून चांगल्या चांगल्या वस्तू बनवण्याचा छंद असेल आणि त्याचा तो नंतर जर व्यवसाय झाला तर ऑब्व्हियसली त्याचा छंद जोपासला जातो आणि त्याला व्यवसाय म्हणून फायदा पण मिळतो. बऱ्याचदा कुकिंगचा छंद असतो स्त्रियांना, पुरुषांना पण असतो, त्याच्याबद्दल काही वाद नाही. मग तो कुकिंग तो तुमचा छंद आहे आणि त्याचाच जर तुम्ही व्यवसाय केला. आता ऑनलाईन फूडिंगचा जमाना आहे, झोमॅटो आहे, स्विगी आहे, तर हे जे ॲप आहे ते ऑनलाईन फूड इकडे तिकडे पोहोचवून देतात मोठमोठ्या शहरांमध्ये. मग अशा वेळेस तो कुकिंगचा तुमचा छंद व्यवसाय होतो का? मग असे तुम्हाला काही नावं माहीत आहेत का? ते जर असेल तर ते तुम्ही सांगता.
ते तुम्हाला सांगता आले पाहिजेत. मग ते परत तुम्हाला प्रश्न विचारतील, की तुम्ही तुमचा छंद व्यवसाय म्हणून का पुढे नेला नाही किंवा का नेत नाहीत? तर त्याचं सुद्धा एक व्यवस्थित जस्टिफिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे पहा, तुमच्या छंदावर बंदी घातली गेली तर काय कराल? म्हणजे किती डेंजर प्रश्न आहे पहा. म्हणजे छंद जो आपल्या आयुष्याचा, आपल्या पर्सनॅलिटीचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्यावरच जर बंदी घातली गेली तर काय कराल? है ना? आपण रशिया आणि युक्रेनच्या छंदावर युद्धाबद्दल बोलू. आता बऱ्याच लोकांना सायंकाळी किंवा सकाळी फिरण्याचा, काही लोकांना जॉगिंग करण्याचा छंद असतो, काही लोकांना फोटोग्राफी करण्याचा छंद असतो. आता जॉगिंग करणे, फिरणे, फोटोग्राफी करणे हे छंद खरंच ते युक्रेनमधले लोक आता हे करत असतील का? म्हणजे अघोषित बंदी झाली ना त्यांच्या छंदावर. अशा वेळेस व्यक्तींच्या मनावर फार मोठे मानसिक आघात होण्याचे चान्सेस असतात आणि कदाचित हे आयोगाला तुमच्याकडून अपेक्षित असेल, की तुमच्या छंदावर जर बंदी घातली गेली तर तुम्ही काय कराल? तुमच्यासोबत काय होईल? याचं सुद्धा आपल्याला प्रश्नाचं उत्तर तयार करून ठेवावं लागेल. मग आता परत एकदा मी तुम्हाला जो एक महत्त्वाचा प्रश्न सांगितला होता, आयोगाचा आवडता प्रश्न आहे, तुमच्या छंदाचा तुमच्या पोस्टला काय फायदा? सरळ सरळ प्रश्न आयोगाने आणि मॅक्सिमम लोकांना आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. नुसत्या आपल्याच आयोगाने नाही, जगात जेवढे काही इंटरव्ह्यू होतात त्या प्रत्येक ठिकाणी कदाचित तुमच्या छंदाचा आमच्या कंपनीला, तुमच्या छंदाचा महाराष्ट्र शासनाला, तुमच्या छंदाचा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला काय फायदा हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता कदाचित आता एखाद्या व्यक्तीचा छंद कुकिंग करणे आहे, तर कुकिंगचा तुमच्या ऑफिसमध्ये काही फायदा होईल का? नाही. पण मग याचं उत्तर काय? याचं उत्तर शोधण्याचा आपण जर प्रयत्न केला आपल्याला सापडेल. पहा की छंद कशासाठी असतो ना? आपण मगाशी डेफिनेशनमध्ये काय केलं की आपल्या नियमित कामाच्या व्यतिरिक्त विरंगुळा म्हणून वारंवार केली जाणारी निरपेक्ष कृती असं आपण छंद म्हणतो. मग त्या डेफिनेशनला धरून पहा, ती आपण छंद कशासाठी करतो? विरंगुळा म्हणून करतो. आणि विरंगुळा आपण कधी करतो? की आपण एखादं काम करतोय, थोडंसं बोर झालं, त्याच्यामुळे काही ताण आला, तेव्हा आपण विरंगुळा करतो. ऑब्व्हियसली तुम्ही ऑफिसमध्ये आहे आणि तुमच्या समोर भरपूर मोठं काम आहे, तुम्ही प्रशासक आहे, क्लास 1 ऑफिसर आहे, खूप कामं असतात, त्या कामाचा ताण येतो, तेव्हा तुम्हाला छंद सोबती म्हणून सोबत येऊ शकतो. लक्षात ठेवा, स्वतःला तणावमुक्त ठेवण्यासाठी काय आहे? छंदाचा तुम्हाला फायदा होणार आहे. कारण प्रशासनात योग्य निर्णय घ्यायचे असतील तर मन शांत आणि तणावमुक्त असणं आवश्यक आहे, है ना? कारण तुमच्या छंदामुळे तुमचं मन शांत होत असेल. एक समजा तुम्हाला दिवसभरच्या कामामुळे फार तणाव आला आणि मग संध्याकाळी तुम्ही तुमचा छंद आहे म्युझिक ऐकण्याचा, एखाद तास गाणे ऐकले की तुम्ही रिलॅक्स होता, जेवण करता, झोपून जाता आणि परत दुसऱ्या दिवशी उत्साहाने काम करण्यास तयार होता. पण जर तुम्ही तणावग्रस्त आहे, तो तुमचा तणाव कंटिन्यू राहिला, तर त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी तुमच्या कामावर होतो आणि एक दिवस नाही, मग तो आठवडा, महिना, वर्षभर तुमच्या एकंदरीत कामावर त्याचा परिणाम होतो आणि ऑब्व्हियसली मग शासनावर त्याचा परिणाम होतो. ओके. आणि ह्या गोष्टी कदाचित मग त्या ताणामध्ये चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्याचा फटका एखाद्या सामान्य नागरिकाला, एखाद्या गव्हर्नमेंटच्या एखाद्या योजनेला बसू शकतो आणि हे होऊ नये म्हणून तुम्हाला स्वतःला तणावमुक्त ठेवायचं आहे आणि तेव्हा तणावमुक्त स्वतःला ठेवण्यासाठी हा छंद तुमच्या उपयोगी येणार आहे आणि हे तुम्हाला आयोगाला पटवून देता आलं पाहिजे की सर, की माझा छंद आहे, माझा ताण दूर करण्यासाठी मी करू शकतो आणि त्याच्यामुळे माझ्या कामाची क्वालिटी चांगली राहील. कामाची क्वालिटी चांगली राहिल्यामुळे कामाचा फायदा होईल, शासनाचा फायदा होईल आणि एकंदरीत पूर्ण जनतेचा सुद्धा त्यामुळे फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. आणि एवढंच आयोगाला फार अपेक्षित आहे, तुमच्याकडून फार जास्त अपेक्षित नाही. म्हणजे छंदाच्या बाबतीत तरी एवढंच अपेक्षित आहे. त्यानंतर पण मात्र काही छंदांचा प्रशासनाला थेट फायदा होतो ना. काही लोकांचे छंद शासनाच्या सुद्धा कामी येऊन जातात, जसं मित्र जोडणे. आता प्रशासक हा जनतेचा मित्र आहे. बऱ्याच वेळा कसं आहे, जनता आणि शासन यामधला दुवा म्हणजे प्रशासक असतो. बऱ्याच वेळा हा प्रशासक जनतेचा मित्र होऊ शकत नाही. जनता बऱ्याच वेळा प्रशासकाला आपला शत्रू समजते. अशा वेळेस तुम्हाला जर मित्र जोडायची सवय असेल तर तुम्ही सामान्य जनतेमधून मित्र जोडू शकता आणि लोकांना किंवा जनतेला गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या व्यवस्थित समजावून सांगू शकता. सोशल मीडियावर चॅटिंग करणे, मग तुम्ही सोशल मीडिया जर चांगल्या पद्धतीने म्हणजे रिस्पेक्टफुल पद्धतीने जर हँडल करत असाल तर तुम्ही तुमचे उपक्रम, शासनाच्या योजना म्हणजे जनतेपर्यंत व्यवस्थित पोहोचवू शकता. प्रवास करण्याचा जर तुमचा छंद असेल आणि तुम्ही एखाद्या तालुक्याचे तहसीलदार जर झाला तर तुम्हाला ऑलरेडी प्रवासाचा छंद आहे. मग अशा वेळेस काय करता, मग तुम्ही प्रत्यक्षात तालुक्यातल्या आपल्या एरियाला भेटी देण्यासाठी प्रवास कराल. त्यामुळे तुमचा छंदही जोपासला जाईल आणि कामाची त्याला काय म्हणू क्वालिटी सुद्धा वाढेल.
ओके. क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणे, आयोजन करणे. बऱ्याच वेळा म्हणजे जे एज्युकेशन ऑफिसर आपल्या राज्यसेवामध्ये एक पोस्ट आहे, राज्यसेवेद्वारे भरली जाते. तिकडे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये क्रीडांना फार महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शिक्षकांच्या क्रीडा. मग अशा क्रीडा तुम्हाला जर ऑलरेडी आवड असेल तर मग तुम्ही क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेता, त्याच्या आयोजनामध्ये भाग घेता, त्या आयोजन करण्यामध्ये भाग घेता, त्याचे आउटपुट जास्त चांगले येऊ शकतात. भाषण करणे हा तर जबरदस्तच छंद आहे. तुम्ही जर चांगले वक्ता असाल तर तुम्ही तुमच्या जनतेची मनं जिंकू शकता आणि त्याचा प्रशासनावर थेट प्रभाव पडतो. आणि मोटिवेशन म्हणजे हा जर छंद तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचं मोटिवेशन करू शकता. परिस्थिती कितीही खराब आली, एखाद्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे, नापिकी झालेली आहे, जनता नैराश्यग्रस्त आहे किंवा बेरोजगार व्यक्ती तुमच्याकडे आले, तुम्ही अशा लोकांचं मोटिवेशन करून एक त्याला काय म्हणू आपण, मोटिवेशन करून चांगलं कार्य करू शकता. म्हणजे अशा वेळेस तुमच्या छंदांचा प्रशासनाला थेट फायदा होतो. म्हणजे असे सुद्धा छंद असू शकतात आणि त्याचे फायदे सुद्धा शासनाला होऊ शकतात. मग अशा वेळेस जेव्हा मग आयोग तुम्हाला प्रश्न विचारते की तुमच्या छंदाचा आमच्या शासनाला, तुमच्या नोकरीला, तुमच्या पोस्टला काय फायदा आहे, हे सुद्धा तुम्हाला पटवून देता येतं. लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं, छंद ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ओढून ताडून छंद आणायचा नाही. केवळ पॅनलला इम्प्रेस करण्यासाठी छंद निवडू नका. तो नैसर्गिक आहे, त्याला नैसर्गिक ठेवा. खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी छंद निवडायचा नाही. सोपा साधा छंद निवडायचा. इम्प्रेशन जमवण्याचा प्रयत्न करू नका. बी नॅचरल, नैसर्गिक राहा. उगाच काहीतरी मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे छंदाच्या माध्यमातून असं सांगायची गरज नाही. छंद ही सामान्य माणसाची अगदी सामान्य गरज आहे. ओके, प्रत्येक सामान्य माणसाची सामान्य गरज आहे छंद. तिला असामान्य बनवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. तुम्ही काही जादू बिदू नाही आहे. ओके, निवडलेला छंद पुढे आयुष्यभर तुम्हाला साथ देणार आहे. त्यामुळे आयुष्याचा सोबती म्हणून छंद निवडा. म्हणजे नुसतंच आयोगाची मुलाखत डोळ्यासमोर ठेवून छंदाची निवड करू नका. तो छंद आयुष्यभर तुम्ही आयोग म्हणजे MPSCची परीक्षा पास झाले नाही झाले तरी चालेल, पण तो निवडलेला छंद तुम्हाला आयुष्यभर साथ देणार आहे. असा छंद तुमचा सोबती म्हणून निवडा. पुन्हा लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवायचं आहे, प्रामाणिक उत्तर द्या. मुलाखत हा पूर्ण विषय जरी डोळ्यासमोर असला, प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत तुम्हाला प्रामाणिक राहता. आणि तो एकच लक्षात ठेवा, आयोगाला आणि महाराष्ट्राला सुद्धा कृत्रिम छंद आणि कृत्रिम अधिकारी नकोत. तसेही प्रामाणिकपणा हा एकच महत्त्वाचा गुण असा आहे जो प्रत्येक पातळीवर आयोग तपासून पाहतोय. त्यामुळे फक्त प्रामाणिकच राहा. छंदाच्या बाबतीत प्रामाणिक राहा, छंद निवडण्याच्या बाबतीत प्रामाणिक राहा, छंदाची उत्तरं सांगण्याच्या बाबतीत प्रामाणिक राहा. म्हणजे लक्षात ठेवायचं, या एकंदर पूर्ण प्रोसेसमध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा असो की मुलाखत असो, या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रामाणिकपणा हा एकच महत्त्वाचा गुण आहे जो आयोग तपासून पाहत आहे. त्यामुळे शेवटपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रामाणिक राहा. नुसतं आयोगाच्याच बाबतीत नाही, तर आयुष्यातल्या प्रत्येक घटनेच्या बाबतीत प्रामाणिक राहणे हेच आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं. लक्षात ठेवा, व्यसन म्हणजे छंद नव्हे. व्यसन ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची एक निगेटिव्ह बाजू आहे. त्यामुळे तुम्हाला असलेल्या कुठल्याही व्यसनाला छंद म्हणून प्रस्तुत करायचं नाही किंवा सादर करायचं नाही आहे. व्यसन व्यसन आहे आणि छंद छंद असतो. बरं, मग आयोग छंद का तपासत असेल? लक्षात ठेवा, छंद ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. छंद असणे म्हणजे व्यक्ती सामान्य असणे. तणावाचा निचरा होण्याचा रामबाण उपाय म्हणजे छंद. शासकीय नोकरी ही तणावपूर्ण नोकरी असल्याने उमेदवाराला छंद असल्यास कामाची गुणवत्ता टिकून राहण्याची शक्यता अधिक असते आणि अर्थातच छंद असलेल्या व्यक्तीचा प्रशासनाला फायदाच होतो. म्हणून कदाचित आयोग छंद तपासत असेल. ओके, नंतर छंदावरून कदाचित व्यक्तिमत्व तपासले जात असावे. पण लक्षात ठेवा, विशिष्ट छंद असलेल्या व्यक्ती चांगल्या आणि विशिष्ट छंद असलेल्या व्यक्ती चांगल्या नाही असा निष्कर्ष मात्र आयोग कधीच काढत नाही किंवा असा निष्कर्ष काढला जात नाही. लक्षात ठेवायचा आहे की काही छंदांना जास्त मार्क मिळतील, काही छंदांना कमी मार्क मिळतील, हा भ्रम डोक्यातून काढून टाकायचा आहे. ठीक आहे, छंदावरून तुमचं व्यक्तिमत्व तपासलं जात आहे, छंदाला मार्क मिळणार नाही आहेत. ठीक आहे, ही होती आयोग आपल्या MPSCच्या राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीमध्ये अंतर्भूत असलेल्या
छंद या टॉपिकवर आपण केलेली चर्चा. तुम्हाला कदाचित काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाकू शकता. यथायोग्य किंवा यथावकाश मी तुमच्या प्रयत्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, किंवा ज्या प्रश्नांची उत्तरं मला माहीत नसतील त्या प्रश्नांची उत्तरं शोधून मी तुमच्यापर्यंत ती उत्तरं पाठवण्याचा प्रयत्न करेल. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.